गुड मॉर्निंग फ्रेंड्स. स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. सगळ्यात सुरुवातीला जाणून घेऊयात काल काय झालं त्याबद्दल. काल जर आपण पाहिलं तर एक अपसाईडला अगदी शार्प रॅली आपल्याला काल पाहायला मिळाली. बॉटमपासनं चांगलं मार्केटवरती गेलं, परंतु हे सगळं होण्यामागे अमित शहांचं स्टेटमेंट होतं. अमित शहांनी काल स्टेटमेंट केलं की लवकरच तुम्हाला स्टॉक मार्केट एका नवीन हायवरती गेलेलं पाहायला मिळेल. म्हणजेच त्यांना अल्टिमेटली हेच म्हणायचं होतं की आमचं गव्हर्नमेंट फॉर्म होईल 4 जूनला आणि त्यानंतर मार्केट एक सिग्निफिकंट अपसाईडला मूव्ह देईल. परंतु या स्टेटमेंटला मार्केटनं फारच पॉझिटिव्हली घेतलं. परंतु हे जे पॉझिटिव्हनेस आहे हा किती वेळ किंवा किती दिवस टिकेल हे सांगता येणं अवघड आहे. त्याच्यामागचं कारण असं की मार्केट एवढं वरती गेलं तरीसुद्धा काल फॉरेन इन्स्टिट्यूशननं सेलच केलेला आहे आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशननं बाईंग केलं आहे. परंतु त्या दोघांमधला डिफरन्स हा ऑलमोस्ट 1000 कोटींचा आहे. म्हणजेच फॉरेन इन्स्टिट्यूशननं 4500 कोटींचं सेलिंग केलं की जे ॲग्रेसिव्ह सेलिंग आहे आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशननं 3500 कोटींचं बाईंग केलं. म्हणजे नेट टू नेट पाहिलं तर 1000 कोटींचा लॉस आहे. आता जोपर्यंत फॉरेन इन्स्टिट्यूशन पुन्हा बाईंग करायला सुरुवात करत नाही तोपर्यंत परिस्थिती सुधारेल अशी परिस्थिती नाही आहे. त्यामुळे फक्त एक दिलासादायक गोष्ट अशी आहे की 22,000ला मार्केट डिफेंड करण्याचा प्रयत्न करते खूप मोठ्या प्रमाणावर. म्हणजे जेव्हा जेव्हा मार्केट 22,000च्या खाली जाण्याचा प्रयत्न करते तिथनं एक शार्प रिकव्हरी आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे जे काही डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्स आहेत ते मार्केट जेव्हा 22,000च्या खाली जाते तेव्हाच ते बाईंग करतात, एवढं मात्र खरं. मग या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर आता मार्केटमध्ये काय ट्रिगर्स आहेत, तर सध्या मार्केटमध्ये ट्रिगर्स आहेत. यासाठी आपण US मार्केट पाहू. तर US मार्केट जर आपण काल पाहिलं तर ते थोडंसं लोअर क्लोज झालं आहे, परंतु विच इज ओके, कारण गेले सतत 8 दिवस ते ग्रीनमध्ये क्लोज होत होते. म्हणजे एखाद दिवस तेवढा पुलबॅक येणं फार पॉसिबल आहे. आता जर आपण पाहिलं तर काल जपानचा जो इन्फ्लेशन डेटा आहे तो आला. तर तो इन्फ्लेशन डेटा ॲज एक्सपेक्टेड आला आहे. त्यामुळे एशियन मार्केट जे आहेत तर ते पॉझिटिव्ह आहेत आत्ता आणि US मार्केट थोडेसे निगेटिव्ह होते, परंतु त्यांचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे. ते एक पुलबॅक पेंडिंग होता तो येतो त्यांच्यामध्ये. आता जर आपण इंडियन डेटा पाहिला तर इंडियाचा सुद्धा काल CPI डेटा आला की जो ॲज एक्सपेक्टेड आलेला आहे की ज्याचाही म्हणजे मार्केटवरती पॉझिटिव्ह इम्पॅक्ट व्हायला पाहिजे. परंतु सध्या मार्केट हे डेटा ड्रिवन नाहीच आहे. त्याचं कारण असं की फॉरेन इन्स्टिट्यूशन रोजच सेलिंग करत आहेत. त्यामुळे कुठला तरी आपण काय म्हणतो की डेटा फॅक्टर इन होण्यासाठी त्या लोकांनी त्या पद्धतीनं विचार करावा लागतो, परंतु ते सध्या बाईंग करत नाही आहेत. आता जर या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर एक गोष्ट तर नक्की की मार्केट प्रचंड चॉपी झाले जर तुम्ही लॉंगर टाईम फ्रेमवरती पाहिलं तर. म्हणजेच तुम्ही जानेवारीपासून पहा, मार्केट 21,500 ते 22,500 या 1,000च्या रेंजमध्ये मार्केट स्टक झालं आहे. म्हणजेच 22,500च्या वरती जर जाण्याचा मार्केटनं प्रयत्न केला तर ते इमिजिएट खाली येतं आणि 21,500च्या जर खाली जाण्याचा प्रयत्न केला तर ते इमिजिएट रिकवर होतं. म्हणजेच याचा अर्थ तुम्ही काय घेऊ शकता, तर एक जेवढं जास्त कन्सॉलिडेशन होईल तेवढी मोठी रॅली आपल्याला पाहायला मिळत असते. आयदर अपसाईड आयदर डाऊन साईड, ते डिपेंड आहे जे काही रिझल्ट्स येतील 4 जूनला त्याच्यावरती. म्हणजे 4 जून नंतर तुम्ही एक सिंगल साईड रॅली नक्कीच पाहू शकता की जी चांगल्यापैकी मोठी असेल. म्हणजेच तुम्ही म्हणू शकता जर मार्केटमध्ये पॉझिटिव्ह सेंटिमेंट क्रिएट झालं, मोदींचं गव्हर्नमेंट पुन्हा आलं तर अपसाईडला, आणि जर त्यांचं गव्हर्नमेंट येऊ शकलं नाही किंवा कोलॅबरेशनमध्ये जर त्यांना जर गव्हर्नमेंट फॉर्म करावं लागलं, मागच्या वेळेसपेक्षा जर कमी सीट्स त्यांना मिळाले तर मग मात्र त्यांना म्हणजे मार्केटला ते पसंत होणार नाही आणि मार्केट सरळ खाली येईल. तर मग मित्रांनो, जर आपण पाहिलं तर सध्या ट्रेडिंग करण्याचे दिवस नाही आहेत. ऑप्शन्समध्ये तर बिलकुल नाहीत, ना सेलिंग ना बाईंग, कारण कुठल्याही बाजूला कधीही सडन मूव्ह येऊ शकतो आणि तुमचा SL हिट होऊ शकतो, हे लक्षात ठेवा. सध्याचे मार्केट आहे ते इन्व्हेस्टर, स्विंग ट्रेडर या लोकांसाठी आहे, कारण जेव्हा कुठे डीप मिळेल, कारण इथे कुठलंही रिझन नाही आहे, त्यामुळे चांगल्या स्टॉक्समध्ये जेव्हा कुठे डीप मिळेल तेव्हा तुम्ही बाईंग करू शकता आणि अल्टिमेटली ते रिकवर होणारच आहेत. म्हणजे या सगळ्या गोष्टी जर तुम्ही पाहिल्या तर मार्केटमध्ये थोडं थांबणं फार गरजेचं आहे. आणि जेव्हा एक अपसाईड सिग्निफिकंट रॅली तुम्ही म्हणजे जेव्हा इलेक्शनचे रिझल्ट येतील त्या दिवसानंतर जे चालू होईल तर त्यामध्ये तुम्ही पार्टिसिपेट करू शकता. त्यासाठी पैसे वाचवून ठेवा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहू शकतं आजचं मार्केट. आय होप
तुम्हाला हा आजचा व्हिडिओ ही माहिती नक्कीच ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी उपयोगी पडत असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.